तेव्हा मला ब्रेस्टमध्ये लंप म्हणजे मला गाठीसारखं जाणवलं. मी लगेच डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी पॉसिबिलिटी सांगितली. माझे रिपोर्ट लगेच बायोप्सी केली हिंदुजाला. पण रिपोर्ट कळल्यानंतरही मी रडली नाही, कारण मला त्यांच्यावरती विश्वास होता. स्वामींचे एका चरित्रामध्ये एका ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये लिहिलेलं होतं की एका बाईला पोटामध्ये रोग असं स्वामींकडे ती रडत आली होती. स्वामी म्हणाले जा तुला फांदीचा पाला तो आणि खात, आणि तिचं पोटातला रोग स्वामींनी नाहीसा केला. त्याच्यानंतर मला स्वामींच्या मठात जात होती. स्वामींसमोर एकच वाक्य म्हणाले, स्वामी फक्त एवढंच तेवढी ताकद मला द्या, तुमच्या हातून कडुनिंबाचा पाला द्या. डॉक्टर म्हणाले की 8-9 महिने तुला कुठे वर्षभर जायला मिळणार नाही, तर तू 4 दिवसासाठी फिरून ये. एवढं म्हटल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की आपण शिर्डीला जाऊया. इथे प्रदक्षिणा घालता घालता एका व्यक्तीने पाठवून, एक म्हातारेच इसम होते, त्यांनी मला असं हात केलं. मी पाठी वळून बघते, त्यांनी फक्त मला काहीतरी देऊ केलं. मी हात पुढे केला आणि खरं त्या स्वामींची म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे मला माझे स्वामी येऊन भेटून गेले की माझ्या हातात कडुनिंबाचं एक पान त्यांनी ठेवलं. म्हणून मी तोंडात घातलं आणि मग मी त्या माणसाला शोधायला गेली आणि त्यांच्या पाया पडली.